मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे सुनील तावडे. कधी विनोदी, कधी गंभीर अशा विविध भूमिका साकारून सुनील तावडे यांनी गेली 40 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 1 फूट 4 हाफ, खबरदार, ही पोरगी कुणाची, गोलमाल, शिवमंगल सावधान, जबरदस्त, फुल 3 धमाल, नवरा माझा नवसाचा, चष्मे बहादूर यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. तसेच त्यांच्या कारे दुरावा, माझा होशील ना, दुहेरी, पिंजरा, पिंकीचा विजय असो या मालिका प्रचंड गाजल्या. विशेष म्हणजे त्यांच्या अभिनयाचा वारसा आता त्यांची दोन्ही मुले पुढे नेत आहेत. दोन्ही मुले मनोरंजन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतायत. चला तर जाणून घेऊया त्यांची मुले नक्की काय करतात. सुनील तावडे यांच्या पत्नीचे नाव संगीता तावडे असून त्यांना शुभंकर आणि अंकिता अशी 2 मुले आहेत. सुनील यांच्या घरात लहानपणापासूनच कलेचे वातावरण होते, त्यामुळे मुलांनाही या क्षेत्रात ओढ लागणे स्वाभाविक होते. शुभंकरने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाची वाट निवडली, तर अंकिताने अभिनयाऐवजी टेलिव्हिजन निर्मिती आणि व्यवस्थापन क्षेत्रात करिअर केलं. आज दोघेही मराठी मनोरंजन विश्वात नाव कमावत आहेत. अंकिताने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महेश मांजरेकर यांच्यासोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. त्यानंतर तिने स्ट्रॉबेरी प्रोडक्शन, फ्लाइंग कॉड पिक्चर्स अशा नामांकित मराठी फिल्म प्रोडक्शन कंपन्यांमध्ये काम केले. त्यानंतर 2018 साली तिने डिझनी इंडियाच्या OTT प्लॅटफॉर्मसाठी वरिष्ठ निर्माती म्हणून काम पाहिले. डिझनी आणि स्टार इंडियाच्या भागीदारीनंतर ती स्टार प्रवाह मालिकेचे कामकाज पाहू लागली. ती मालिकांचं नियोजन, शूटिंग, निर्मिती प्रक्रिया, पोस्ट प्रोडक्शन आणि प्रसारणाची जबाबदारी सांभाळते. तिच्या कार्यामुळे अनेक लोकप्रिय मराठी मालिका वेळेत आणि दर्जेदार स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत पोचतात. आई कुठे काय करते, ठरलं तर मग, आई बाबा रिटायर होत आहेत, घरोघरी मातीच्या चुली अशा मालिकांच्या यशामागे अंकिताचा महत्त्वाचा वाटा आहे. स्टार प्रवाहाला महाराष्ट्राची नंबर 1 ची वाहिनी बनवायला तिने अमूल्य असं योगदान दिलं आहे. सुनील तावडे ह्यांच्या मुलाबद्दल म्हणजे शुभंकर तावडे ह्याच्याविषयी सांगायचे तर फ्रेशर्स या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पुढे कागर या चित्रपटातून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटासाठी त्याला पदार्पणातील सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर वेड, कन्नी, लाईक अँड सबस्क्राईब, गाडी नंबर 1760 अशा चित्रपटातून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. 8275 या सिनेमातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय काळे धंदे आणि अंधारमाया या मराठी वेबसिरीजमध्ये त्याने मध्यवर्ती पात्र साकारले होते. सध्या तो पाठराखीण या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. एकीकडे पडद्यावर अभिनय करणारा मुलगा आणि दुसरीकडे पडद्यामागे लोकप्रिय मालिका घडवणारी मुलगी, यामुळे सुनील तावडे यांना त्यांच्या दोन्ही मुलांचा अभिमान वाटतो. सुनील तावडे यांच्या कलेचा वारसा आता त्यांची ही दोन्ही मुले पुढे नेत आहेत.